फायनल आपल्याला चांगल्या रीतीने खेळवायचे, त्याच अनुषंगाने थोडं सहकार्य करा, फायनल आपण चांगली करू. ओके, धन्यवाद. चला, महाल विभागातील 8 संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये आपण खेळताना त्यांना पाहिलं, परंतु 6 संघ या स्पर्धेमधून बाहेर झाले आणि 2 संघ उर्वरित राहिलेत. म्हणजेच एका साईडला जय भवानी आनंदपूर आणि त्यांच्या विपक्ष जय हनुमान वेलू, असे 2 संघ टॉप 5 मध्ये जाण्यासाठी मात्र दाखल असेल. पण कोणता संघ, कारण की 2 संघांमध्ये फक्त एकच संघ जो मात्र टॉप 5 मध्ये दाखल होणार आहे आणि तेच आता मात्र या मॅच मध्ये जे मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलमध्ये जे मात्र समजून येईल यात काही शंका नाहीये. मॅचला होते सुरुवात, दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. वैभव बॉलिंग ट्रॅकवर, षटक क्रमांक 1. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन कट केला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, शॉर्ट कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल इक्वडली गेले. एकाच्या रूपाने बॅटिंग करत असताना जय भवानी आनंदपूर या संघाची येथे मात्र धावसंख्या अंकित झाली. म्हणजे प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील पाहिलं जे मात्र बॅटिंग करत असताना आनंदपूर या संघाचं. सध्या आज माल विभागातील 8 संघ आपण पाहिले आणि 6 संघ या स्पर्धेतून बाहेर झाले आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर की या 2 संघांची जबरदस्त कामगिरी पाहिली. लॉफ्टेड ड्राइव्ह फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि बॉल गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय षटकार. वॉट बॅटिंग, परफेक्ट मिडलिंग, परफेक्ट कनेक्शन आणि या स्वीट साऊंड्स जो मात्र बॅटचा आपण पाहिला आणि याचा अनुषंगाने हा षटकार वसूल केला पहिल्या. ओके, ओके ओके, चेक केलं जाईल. काक्ष आहे मनामध्ये, कारण की शेवटच्या टोपर्यंत आपण नक्कीच ऑनफिल्ड अंपायर जो काय डिसिजन असेल तो तुम्ही द्या. ओके, चौकार, ठीक आहे. थोडासा डिसिजन आम्ही मागे घेतोय आणि पुन्हा एकदा चौकार घोषित करतोय. वाटलं होतं की हा षटकार असेल, परंतु थोडासा महत्वाची मॅच आहे त्याचमुळे हा थोडासा चेक केलं, मनामध्ये काक्ष होतं ते देखील क्लिअर केलं आणि या अनुषंगाने हा चौकाराच्या मदतीने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. टीमच्या स्कोर कार्डवर ओर द विकेट ऑन साइडला बोलवला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शू आला, बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा इथे कंप्लीट होतील का? फ्लंबर होतोय क्षेत्ररक्षक. बॅकअप तेवढं खराब येतंय, म्हणजे बॉल अडवत होता एक क्षेत्ररक्षक, डीप मध्ये फिल्डिंग एकाने केली, विकेट किपरने बॅकअप दिलं, परंतु शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक फ्लंबर झाला. असं काही चित्र सध्याच्या घडीला आपण मैदानामध्ये पाहिलं. धावसंख्या 7 या आकड्यावर जे मात्र जाऊन पोहोचले. चांगली फलंदाजी म्हणायला हरकत नाही. बॅटिंग करत असताना जय भवानी आनंदपूर या संघाची आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी देखील पाहायला मिळाली आहे या संघाच्या माध्यमातून. पुढील बॉल वैभव, पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक केलाय, इथे पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि विकेट आणि विकेट नाही करत चूक, टिपला जेल आणि संपला बॅटर गणेशचा खेळ. विकेट क्रमांक 1, 1 मोर विकेट डाऊन. पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना आनंदपूर या संघाला. सात धावा टीमच्या स्कोर कार्डवर सध्या खूप चांगली आहे. गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी करणार टीम मध्ये जय हनुमान बेलुक या संघाची धावसंख्या सध्या बॅटिंग करत असताना आनंदपूर या संघाची 7 या आकड्यावर पाहतोय. अफलातून कामगिरी सातत्याने या विभागात करत असतात ते मात्र वेल्लूक संघ आज मात्र पुन्हा एकदा गाठ जुलून आले, ती म्हणजेच स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये. काय घडेल या मॅच मध्ये? ओहो, यावेळेस लाईन चेक करावी लागेल. डाऊन द लेग स्टिक यावेळी व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये. चांगली सध्या पर्यंत कॅमेरा वर्क देखील आपण पाहतोय. सिमस्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. सध्या धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 षटकांची मॅच असेल. भरपूर चांगला खेळ सातत्याने या विभागात 2 टीम करत असतात. 2 मातब्बर संघ ऍक्शन मध्ये. ओहो, फुल टॉस बॉल, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक. वाकड एरियामध्ये बॉल पडला, निर्जल स्थळी बॉल पडला. त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला होता, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे पोहोचू शकला नाही. एफर्ट चांगले होते, प्रयत्न भरपूर चांगले होते, परंतु कॅच ड्रॉप होतोय.
आता अनुषंगाने 2 धावा इथे कंप्लीट केल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असं वैभव बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1. फर्स्ट ओव्हरमध्ये 5 रन केलं होतं गोलंदाज वैभवला आणि अप्रतिम सुंदर गोलंदाजी सातत्याने आपल्या गावासाठी नाबासाठी करत असतो आणि आज देखील भरपूर चांगली गोलंदाजी जे मात्र या चषकात करतोय. यावेळी इथे पाहिलं तर खूपच सुंदर गोलंदाज जो मात्र गोलंदाजी करतोय परंतु विकेट किपरचा बॅकअप शॉट दरम्यान बीट त्यानंतर बॉल जाईल दन 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 करीत लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लक फॅक्टर ऑन होत आहे. नशिबाची साथ मिळते आणि हा येतोय चौकार. चौकार आम्ही आधीच ऍड केलाय. पंच धावसंख्या 14 या आकड्यावर. चौदा धावा टीमच्या स्कोर कार्डवर. क्रमांक 1च्या षटकामध्ये अफलातून कामगिरीची मात्र पाहायला मिळाली होती वैभवची परंतु शेवटच्या बॉलवर एक लक फॅक्टर ऑन झाला. लेग बायच्या स्वरूपात एक चौकार वसूल झाला. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली बॅटिंग. पहिलाच बॉल बॅकफुटवर जबरदस्त इनफिल्डला कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि त्यानंतर डीप कव्हर. इथे लाईन तोडले फोडले आणि बॉलला पाठवून दिलं डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय चौकार. अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा अफलातून फटका चौकार सुनीलच्या बॅटमधून आलाय. चांगली फटकेबाजी सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना बॅटर सुनीलला पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना म्हणजेच एका अनुषंगाने आजच्या दिवसामध्ये अफलातून फलंदाजी म्हणजे मागील मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. 13 बॉल आणि 46 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिलं होतं आणि तो सुनील आता देखील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी लढतोय. अगदी खोलून काढलाय आणि यावेळी खऱ्या अर्थ पाहिलं तर एकच सिंगल इथे इक्वली जाईल. हरेश आला बॉलपर्यंत पोहोचला. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. शुभादादा खुणे सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील गेले 3 दिवस आपण त्यांना देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेत पाहिलं होतं. आज त्यांचा शेड्यूल थोडा बाहेर राज्यात होतं त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा ते आज दाखल झालेत. धावसंख्या 19 या आकड्यावर. ऑन साइडला वळवलाय शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आणि टिपलाय जेल. वॉट अ कॉट. जबरदस्त जेल पकडलाय. जबरदस्त जेल या ठिकाणी संपादित केलंय आणि यावेळी विचार केला धक्का क्रमांक 2 मैदान मध्ये बसतो बॅटिंग करत टीम आनंदपूर या संघाला. एक पूर्णांक 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. रितेश बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये आलाय. अफलातून कामगिरी. पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला परंतु त्यानंतर कमबॅक द्यायचं होतं प्रत्युत्तर द्यायचं होतं आणि खूप चांगलं प्रत्युत्तर देताना गोलंदाज रितेशला पाहिलं. व्हॉट बॉलिंग व्हॉट कमबॅक. पुन्हा आता फटका बसला. मिस्टर स्ट्रोक. रितेश स्वतः येईल. कॉट अँड बॉलची संधीचं केलं सोनं. विकेट. 1 मोर विकेट जाऊन आणखीन एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना जय भवानी आनंदपूर या संघाला धक्का क्रमांक 3. बॅक टू द डगआउट. अशोक गोल्डन डकचा शिकार आल्या पावली परत चाललाय. चांगली गोलंदाजी क्रमांक 2च्या षटकामध्ये करताना रितेश या गोलंदाजाला पाहतोय कारण की पहिल्या बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर एक माइंड सेट ठेवला आणि त्या अनुषंगाने नंतरचे बॉल फेस केले आणि जबरदस्त गोलंदाजी करताना आपण गोलंदाज रितेशला पाहतोय. पहिल्या बॉलवर चौकार त्यानंतर एक सिंगल त्यानंतर 2 विकेट प्राप्त केले. ऑल हॅट्रिक इथे कंप्लीट करेल का गोलंदाज रितेश. पुढील बॉल
राऊंड द विकेटने जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना जो मात्र रितेश या गोलंदाजाला पाहतोय. ओके, चेक केलं जाईल. व्हाईट बॉल साठी ते रिव्ह्यू असेल. बॉल असेल. चला, अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना आपण रितेशला पाहतोय. यासाठी जाणला जातो, यासाठी या विभागात नाव जे मात्र घेतला जातो आणि त्या पद्धतीची कामगिरी आज स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषकामध्ये देखील करतोय. वाट बॉलिंग, ओहो, अगदी ऑन साइडला बोलवलं, ऑन द राईट फटका केला. डीप मध्ये फिल्डर हरेश येतोय बॉल पर्यंत, पोस्ट लाईक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्यानंतर जजमेंट थोडं खराब येतंय. जे मात्र गोलंदाज रितेशचा तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल, परंतु इथे तिसरी धावच्या मोहामध्ये अडकला जातोय बॅटर आणि विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. यावेळी विचार केला तर पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या ची मात्र जाऊन पोहोचले 21 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 22 धावांचं समीकरण असेल मॅच मध्ये. भरपूर चांगली गोलंदाजी आपण वेळूक संघाकडे पाहत असतो, परंतु आनंदपूर संघ देखील कमी नाहीये, कारण की तितक्या ताकदीची गोलंदाजी आनंदपूर संघाकडे देखील आहे. परंतु आता मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल येणारी वेळ इथे सांगून जाईल. महासंघ आणि जय हनुमान महासंघ आणि ओम साई कदमपाडा संघ, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. ओम साई कदमपाडा संघ आणि जय हनुमान महासंघ आपण लगेचच या ठिकाणी या टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. क्वालिफायर क्रमांक 1 अशी आपण मॅच पाहणार आहोत आणि ही लढत टॉप 4 साठी असेल. म्हणजेच टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल, जे मात्र त्याच्यासाठी चाललेली धडपड आणि मेहनत आणि संघर्ष आणि लढत सध्याच्या घडीला मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. एका साइडला जय बजरंग महाज आणि एका साइडला ओम साई कामतपाडा. आपण चला फिल्डिंग सेट करा, अजून फायनलच्या मॅचेस कव्हर करायचे आहेत मित्रांनो, थोडस सहकार्य करा. ओम साई कदमपाडा संघ, काय अडचण आहे, 3 वेळा तुम्हाला सूचित केलंय. ओम साई कदमपाडा संघ, तर जय बजरंग महासंघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर ओम साई कदमपाडा संघाचा कॅप्टन अजूनही इथे आला नाहीये. जर अजून उशीर झाला, ओके ओके आलाय, ओके ठीक आहे, त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. चला बॅट्समन मैदानामध्ये एंटर व्हा प्लीज, लगेच दाखल व्हा, कारण की भरपूर सामने कव्हर करायचे आहेत आपल्याला. या ठिकाणी जय बजरंग महासंघ टॉस जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी म्हणजे क्षेत्ररक्षण स्वीकार केले, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी, ते म्हणजेच ओम साई कदमपाडा या संघाला. मयूर दादा मार्के आपल्या सोबत जॉईंट होतील, म्हणजे ऑपरेटिंगच्या भूमिकेत. टॉप 5 मध्ये संघ कोणता दाखल होईल? एका साइडला जय हनुमान वेलूक, एका साइडला जय भवानी आनंदपूर. 2 संघांमध्ये चाललेली धडपड. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 21 धावा टीमच्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्या
आणि आता 12 बॉल मध्ये 22 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी जय हनुमान वेलुक या संघाला. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो अँड गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. मोहन बॉलिंग ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल ऑन साइडला बोलवायचा होता, प्रयत्न जरूर केले परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे की नाही हेच मात्र मनामध्ये काक्ष आहे. आणि तेच मात्र पंचांकडे विचारपूस करताना आपण जे मात्र विकेट किपरला पाहतोय. पहिला बॉल अप्रतिम जो मात्र फेस केलाय गोलंदाज मोहनने. अशा पद्धतीची इथे गोलंदाजी करावी लागेल कारण की 22 धावा इथे रोखणं तितकंच महत्वाचं आहे. टॉप 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल हे देखील बघणं तितकंच महत्वाचं आहे. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी आपण पाहतो या स्पर्धेला. गेले 4 दिवस तर पाहिलीच परंतु आज जिकडे पाहावा तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक. हो हो, आणखीन एक चांगला बॉल. आपण चर्चा केली होती की खऱ्या अर्थ नक्कीच आनंदपूर संघाकडे देखील भरपूर ताकदीची गोलंदाजी आहे आणि त्याच अनुषंगाने ते गोलंदाजी करताना आपण आनंदपूर या संघाला पाहतोय. सध्या 2 डॉट बॉल आलेत. क्रमांक 1 च्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करताना मोहनला पाहतोय. यासाठी जाणला जातो आज आपल्या संघासाठी लढावा लागेल, झुंकावा लागेल. हो हो, ऑन साइडला केला, ऑन द राईट फटका केला आहे डीप मध्ये. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुला कर बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. सुनील आला बॉल पर्यंत पोहोचला. दुसऱ्याचा प्रयत्न. ओ हो, काय घडलं मॅच मध्ये. सध्या पहिल्या तर नक्कीच विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती आणि विकेट आली असती तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येऊ शकले असते जे मात्र आनंदपूर हा संघ. परंतु नक्कीच खूप चांगली चपलाईने इथे रनिंग करताना या 2 फलंदाजांना आपण पाहिलं आणि 2 धावा इथे इक्वलल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरकते 2 या आकड्याने. 2 धावा टीमच्या टोटल मध्ये देखील ऍड होताना आपण पाहतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून. चला जास्तीचा वेळ घेऊ नका. ओके, इथे चेक केलं जाईल. जास्तीचा वेळ घेऊ नका. आपण फिल्डिंग सेट करा. जो काही डिसिजन असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. क्रॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचला असेल बॅटर. पुढील बॉल. ओहो, यावेळी फटका. इथे क्षेत्ररक्षक आणि टिपला जाईल. नो डाऊट कॅच पकडली जाते आणि विकेटचं पतन. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच महत्वाची विकेट होती पंकजची देखील आणि पंकज देखील आता तंबूच्या आश्रयाला जातोय. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना जय हनुमान वेलुक या संघाला. 22 धावांचा पाठलागाचं लक्ष इथे गाठायचे परंतु या मॅच मध्ये पाहिलं तर दुसऱ्या रनावर इथे विकेट सॅक्रिफाईस केले. अजूनही मात्र 8 बॉल शिल्लक असेल आणि 8 बॉल मध्ये 20 धावेंची आवश्यकता असेल. मॅच मध्ये घडेल काय. टॉप 5 मध्ये सध्या मात्र कोणता संघ दाखल होईल येणारी वेळ इथे सांगून जाईल. 22 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं. त्यानंतर सध्या 4 बॉल मध्ये जबरदस्त कामगिरी करताना मोहन या गोलंदाजाला आपण पाहतोय. चांगली इथे गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. या गोलंदाज मोहनची क्रमांक 1 च्या षटकामध्ये 5 रन दिलं होतं परंतु सध्या या मॅच मध्ये पाहिलं तर नक्कीच चांगले कमबॅक देखील करून दिले आपल्या संघाला. पुढील बॉल फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला वळवलं डीप मध्ये. अलाउन द कार्पेट जमिनीला गुदगुल करत बॉल ट्रॅव्हल होता डीप मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच सिंगल इथे इक्वली जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. संत गतीने चाललेली धावसंख्या बॅटिंग करत असताना जय हनुमान वेलुक या संघाची पण पाहतोय. धावसंख्या 22 धावांचा पाठलाग करायची आणि धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचले. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. मोहन बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल. ओहो, यावेळी घडलंय काय. ओके, चेक केलं जाईल.
नो बॉल असेल. आता थोडंसं इथे पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत झालंय ते मात्र बॅटिंग करणार टीम म्हणजे जय हनुमान बेलूक या संघासाठी. संख्या 4 या आकड्यावर. एक्स्ट्राची एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाले. फ्री हिटचा बॉल असेल. संधी निर्माण झाले बॅटरसाठी. वैभव विभागातील एक संघ, माळ विभागातील 2 संघ, मातब्बर संघ सध्याच्या घडीला आपण पाहतोय. 5 बॉल आणि ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या सोबत जॉईंट असतील त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं लाईटचं प्रॉब्लेम होतं, त्याच्या अनुषंगाने थोडंसं इथं व्यक्त आलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. हो यावेळी घडलंय काय? सध्या पाहिलं तर एक सिंगल इथे इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावसंख्या 6 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता मॅचमध्ये जिंकण्यासाठी. जसजसे चेंडू पडत आहेत तसं इथे समीकरण कठीण होत चाललंय बॅटिंग करत असताना जय हनुमान बेलूक या संघासाठी. काय घडेल मॅच मध्ये येणारी वेळ इथे सांगून जाईल. 4 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. आता मात्र आपल्या संघासाठी हिरो बनावा लागेल श्रीमंत बॅटरला. 4 बॉल 16 धावांचं समीकरण. पहिलाच बॉल यावेळी खऱ्या अर्थ पहिले बॅकफुटवर डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक्झिक्यूट केला होता. वाईडिश लोंगापचा क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडलंय, दुसऱ्या धावेसाठी ते प्रयत्न केला होता परंतु यावेळी मोहात अडकला जातो. विकेटचं पतन. धक्का जो मात्र दुसरा बसतो बॅटिंग करत असताना टीम म्हणजे जय हनुमान बेलूक या संघाला. एक सिंगल फक्त इक्वली जाईल, एकापेक्षा अधिक मिळणार नाही. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला होता परंतु दुसरी धावे ते पूर्ण करू शकले नाहीत. आणि सध्या मॅच मध्ये आता घडतंय काय, 3 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये आता जर या बॉलवर आला तर कमबॅक करू शकते. हा बॉल महत्वाचा असेल दोन्ही टीम साठी. तीन बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. ओहो यावेळी घडलंय काय आणि कोणताही आता जर इथून कोणताही चेंडू म्हणजे अवांतर फेस केला नाही तर नक्कीच हा सामना जय भवानी आनंदपूर हा संघ इथे जिंकू शकतो, यात काही शंका नाही. कारण की 2 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. टॉप 5 मध्ये दाखल होण्यासाठी सज्ज असेल तो मात्र जय भवानी आनंदपूर हा संघ. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये अडवून धाव संख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळी फटका बसला, मिस्टामिक स्ट्रोक आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर आज माल विभागातील 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपण खेळताना पाहिले. आणि प्रथमतः आपण पाहिलं तर नक्की 6 संघ या स्पर्धेच्या बाहेर गेले आणि 2 संघांमध्ये टॉप 5 मध्ये जाण्यासाठी जी मात्र धडपड चालली होती. आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्न आणि संघर्ष जरूर चांगला पाहायला मिळाला म्हणजे जय हनुमान बेलूक या संघाचा. परंतु शेवटी अपयश आलं आणि त्यांना देखील या स्पर्धेमधून बाहेर व्हावं लागलं. आणि स्वर्गीय रघुनाथ बाबा स्मृती चषक दिवस क्रमांक 5 आणि दिवस क्रमांक 5 मध्ये टॉप 5 मध्ये दाखल होणारा संघ म्हणजे जय भवानी आनंदपूर संघ. हार्डलक जे मत जय हनुमान बेलूक संघ, तुम्ही देखील खूप चांगला संघर्ष केला आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः तुम्ही दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय.
ज्याने प्रथमतः ज्यांनी एक ओव्हर कंप्लीट केला तो त्याने एका ओव्हर मध्ये तब्बल फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले आणि विकेट प्राप्त केली तो मोहन ठरतो मॅन ऑफ द मॅच